in standard 7 science, the chapter effect of the light. In this chapter, in the previous video, we learned about the how to shadow obtain from the point sources and extended sources. According to that, new topic, eclipse. What is eclipse? There are the two types of the eclipse: solar eclipse and lunar eclipse. इक्लिप्स म्हणजे ग्रहण. आपण ग्रहण शब्द कधीतरी ऐकला असेल. ग्रहण लागलं असा शब्द कधीतरी आपण ऐकतो. पण ही जी प्रक्रिया आहे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी आणि पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र, या दोन ज्या घडामोडी नैसर्गिकरित्या स्पेसमध्ये घडून येतात, अवकाशामध्ये, त्यामुळे आपल्याला त्यांची छाया पडछाया, अम्ब्रा अँड पेनम्ब्रा, या दोन्ही गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्यांनाच आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये ग्रहण असं म्हणतो, कारण तिथे पण छाया आणि उपछाया पडत असते. मग नेमकं अशा दोन ज्या गोष्टी असतात त्याविषयी आपण बोलूया. त्या म्हणजे सोलर इक्लिप्स आणि ल्युनार इक्लिप्स. सोलर इक्लिप्सला सूर्यग्रहण असं म्हणतात. ल्युनारला आपण काय म्हणतो? चंद्रग्रहण असं म्हणतो. त्यांच्या आकृत्या आपण आता थोड्या वेळात एक एक समजून घेऊया. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला कोणत्याही एकावर टिप लिहा किंवा पूर्ण इक्लिप्स म्हणजे काय, त्याचे टाईप्स कोणते, तर तुम्हाला त्याची आकृती, त्याची माहिती ही आपल्याला लिहायची असते. मून रिव्हॉल्व्स अबाउट द अर्थ अँड द अर्थ अलॉंग विथ द मून. जे मी आताच सांगितलं, रिव्हॉल्व्स अराउंड द सन. देअर ऑर्बिट्स ऑफ रिव्होल्युशन आर ऑल डिफरंट. त्यांच्या कक्षा ज्या आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत. वेन द सन, द मून अँड द अर्थ कम्स इन अ स्ट्रेट लाईन, अँड इक्लिप्स इज सेट टू हॅव टेकन प्लेस. म्हणजे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे जेव्हा एकाच रेषेत येतात तेव्हा ग्रहणाची क्रिया ही घडून येते. एकाला आपण सूर्यग्रहण म्हणतो, दुसऱ्याला चंद्रग्रहण म्हणतो. लक्षात घ्या, इथे आपल्याला त्या वाक्यात म्हटलेलं आहे, वेन द सन, मून अँड द अर्थ कम्स इन अ स्ट्रेट लाईन. कधी पण त्या कोणत्याही प्रोसेसमध्ये आपल्याला एकत्रितपणे येतात. या आकृतीमध्ये तुम्ही बघू शकतात, इथे एका रेषेत आलेल्या आहेत आणि इथे पण एका रेषेत आलेल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया ल्युनार इक्लिप्सची आहे आणि सोलार इक्लिप्सची आहे. तर आपण आता या दोन्ही टाईप्सविषयी जाणून घेऊ. सोलर इक्लिप्स विचारलं तर तुम्हाला ही अशी आकृती काढायची. सूर्य, पृथ्वीचा भाग हा बाजूला आहे आणि चंद्र आहे. सूर्यामुळे आपल्याला प्रकाश मिळतो, हे सगळं सत्य माहिती आहे तुम्हाला. ते मिळाल्यामुळे जे जो सोर्स मोठा आहे आकार आणि पदार्थ छोटा आहे, त्यामुळे त्याचा जो पॉईंट आहे तो अत्यंत नगण्य आपल्याला इथे दिसतोय. पृथ्वीवर पडताना त्याच्या पडछाया ती त्या भागामध्ये असेल. आता इथे दिसताना आपल्याला जो चंद्र आहे त्या चंद्रामुळे आपल्याला तर सूर्य हा झाकला गेल्यासारखा वाटू शकतो. ड्युरिंग द रिव्होल्युशन म्हणजे काय? परिभ्रमण आणि परिवलन, यांना रिव्होल्युशन असं म्हणतात, कारण त्याची क्रिया चालत असते. वेन द मून कम्स बिटवीन द सन अँड द अर्थ, अ शॅडो ऑफ द मून इज कास्ट ऑन द अर्थ अँड द सन कॅन नॉट बी सीन फ्रॉम द पार्ट इन द शॅडो. दिस इज कॉल्ड एज अ सोलर इक्लिप्स. म्हणजे काय? वेन चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान जेव्हा येतो आणि त्यामुळे सूर्य आपल्याला दिसू शकत नाही किंवा त्याचा थोडासा पार्ट दिसतो, म्हणजे थोडासा अर्धवट दिसतो किंवा कडा दिसते. ह्या ज्या 2-3 प्रकार आहेत हे आपल्याला दिसून येतात. सोलर इक्लिप्स इज सीन ओनली ऑन द न्यू मून डे. न्यू मून डे म्हणजे चंद्रकोर जेव्हा असेल तेव्हा आपल्याला जनरली हा दिसत असतं. द सोलर इक्लिप्स मे हॅव आयदर पार्शियल ऑर द टोटल. समटाइम द सोलर इज अ डिस्क इज कम्प्लिटली कवर्ड बाय द मून. कधी कधी तो पूर्णपणे तो कवर्ड पण करत असतो. इथल्या जर लोकांना तो दिसणारच नाही, पृथ्वीवरच्या या लोकांना तो सर्वत्र दिसेल असं नाही. इकडच्या पृथ्वीच्या या भागातल्या लोकांना ते काही जाणवत नाही, पण ह्या इथल्या जिथे जो पॉईंट होतोय तिथे पूर्णपणे अंधार त्यांना दिसणार, कारण देर इज अ अम्ब्रा है ना. हा जो भाग आहे, इथले जे जमिनीवरचे लोक असतील त्यांना ते तसं दिसणार की पूर्ण सूर्य झाकला असेल. दिस इज द टोटल सोलर इक्लिप्स.
When the solar disk is not covered fully by the moon, we have partially solar eclipse. बघा दोन प्रकार आहेत, फुल total solar eclipse, partial solar eclipse. During the solar eclipse, the ultraviolet rays which are harmful to us reach the earth. त्यावेळेस काय होतं, एक अल्ट्राव्हायोलेट किरण म्हणजे सूर्याचे अत्यंत सूक्ष्म असे किरण आहेत की जे आपल्याला हार्मफुल असू शकतात, ते पृथ्वीवर येतात. अ सोलर इक्लिप्स शुड नेव्हर बी वॉच विथ द नेकेड आईज. ते उघड्या डोळ्यांनी असं बघायचं नाही, त्यासाठी आपल्याला एक स्पेशल टाईपचा एक गॉगल असतो जो वेल्डिंगसाठी वापरला जात असतो, तसा काच, तो काच लागतो, त्याच्यातून आपल्याला ते सूर्यग्रहण पाहता येतं. लक्षात घ्या, दोन गोष्टी सांगितल्या मी, त्याच्यातून अल्ट्राव्हायोलेट किरण येतात, त्यामुळे ते हार्मफुल असतं ज्यावेळेस, कारण सूर्याचं एक विशिष्ट पोझिशन असते. दुसरी गोष्ट काय, तर तो नेकेड आईजने बघायचा नाही. उघड्या डोळ्याने बघितल्या तुमच्या डोळ्यातल्या आतल्या रेटिना ही खराब होऊ शकतात. बाकी कोणतीही अंधश्रद्धा नाही. जी अंधश्रद्धा आपण पाहणार आहेत पुढच्या याच्यात, तर ती होत नाही. याच्यात ही नैसर्गिक फेनॉमेना असल्यामुळे याच्यात कोणत्याही प्रकारचा अंधश्रद्धा बाळगण्याची गरज नाही. सूर्यग्रहण पाहिलं तर वाईट होतं वगैरे वगैरे. आता बघूया आपण ल्युनार इक्लिप्स. ल्युनार इक्लिप्समध्ये काय होतं, याच्यात आपल्याला अर्थ कम्स बिटवीन द सन. आता इथं पृथ्वीमध्ये आली, सूर्य इकडे, चंद्र इथे. पृथ्वीमध्ये आल्यामुळे काय झालं, चंद्र पूर्णपणे झाकला गेला आहे, तो अम्रामध्ये आहे, पेनम्रामध्ये नाही, त्यामुळे आपल्याला तो दिसत नाही. इकडच्या लोकांना तर ते दिसणारच नाही. पण इथे चंद्रग्रहणाच्या काळामध्ये आपल्याला चंद्र हा झाकलेला आपल्याला दिसून येतो. द मून, अ शॅडो ऑफ द अर्थ is a cast on the moon and the part of the moon is covered with. This is called as a lunar eclipse. Is seen only the full moon night. फुल मून नाईट जेव्हा असेल त्यावेळेस आपल्याला हे दिसून येतं. इफ द होल मून कम्स इन द शॅडो ऑफ द अर्थ, इट इज द टोटल ल्युनार इक्लिप्स. वेन द शॅडो ऑफ द अर्थ इज कास्ट ओनली ऑन द पार्ट ऑफ द मून, इट इज पार्शियल ल्युनार इक्लिप्स. त्याच्यात पण आपल्याला अर्ध चंद्राचं आपल्याला ग्रहण दिसून येतं. यू कॅन वॉच द ल्युनार इक्लिप्स विथ द नेकेड आईज. याला बघू शकतो आपण, चंद्रग्रहण बघितल्याने डोळ्याला काय तसा अपाय होत नाही, तो नेकेड आईजने पाहता येतो. अ ल्युनार इक्लिप्स कॅन बी सीन ओव्हर द पिरियड ऑफ द फ्यू इयर्स. हे फक्त काही कालावधीपुरतं आपल्याला दिसून येतं, तर ते काय कायम स्थिती नसते, कारण चंद्र हा फिरतो याच्याभोवती, सूर्याभोवती पण पृथ्वी फिरते, आणि त्यावेळेस ही एक पोझिशन येते आणि तेव्हा दिसतं. तुम्ही तुमच्या भूगोलच्या पुस्तकामध्ये पाहू शकतात. फॉर द मोर इन्फॉर्मेशन, सन, मून अँड द अर्थ नावाचं जे चॅप्टर आहे, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी, या प्रकरणामध्ये तुम्ही ही सगळी माहिती वाचू शकता. आकृती काढायची, माहिती लिहायची. ऑक्युलेशन, ज्याला आपण दृष्टिआड होणे असं म्हणतो, तर इक्लिप्सच्या क्रियेमध्ये, ग्रहणाच्या क्रियेमध्ये, द अर्थ, when a planet or the star passes behind the moon, that state is called as a occultation. From the earth, when a planet or the star passes behind the moon, तर त्याच्यामुळे ऑक्युलेशन आपल्याला घडलेलं आपल्याला दिसून येतं. हे दृष्टिआड होणं, एखादा ग्रह लपून जाणे, आणि ह्या फेनॉमेनन ही नॅचरली होत असते. 2016 साली आपल्याला रोहिणी नावाचा एक ग्रह होता, तो चंद्राच्या आड झाल्यामुळे आपल्याला त्याचं वाटलं, थोडा काळासाठी ते दिसतं आणि नंतर पुन्हा तो दिसू लागतो. झिरो शॅडो डे म्हणजे काय, शून्य सावली दिवस त्याला म्हणतात. द डे ऑन विच द सन रिचेस एक्झॅक्टली ओव्हरहेड इज कॉल्ड एज अ झिरो शॅडो डे. ऑन दॅट डे ॲट अ नून शॅडो completely disappear. This event can only be seen in the region between the Tropic of the Cancer and the Tropic of the Capricorn. This event occur in summer in different days in different places in the region. वेगवेगळ्या ठिकाणी शून्य सावली दिवस म्हणजे आपल्या सूर्य अत्यंत डोक्यावर असल्यानंतर आपली सावली पडू शकत नाही, याला सोप्या भाषेत असं म्हणता येईल. ते दुपारच्या वेळेस हे दिसतं, ती पूर्णपणे नाहीशी होऊन जाते, सावली ही दिसू शकत नाही. याचा अर्थ ते पूर्णपणे आपला मध्यान्नासारखा तो मधल्या भागावर येतो काही कालावधी करता. आणि काही रिजन्स असे आहेत, जागा अशा आहेत पृथ्वीवरच्या की जिथे अक्षवृत्त आणि रेखावृत्त जे आहेत
त्यांना दिलेलं आहे ट्रॉपिक ऑफ द कॅन्सर आणि कॅप्रिकॉन. तर त्याच जागांवर तुम्हाला हे शून्य सावली दिवस हा दिसून येतो. दिस इव्हेंट ऑकर इन समर, उन्हाळ्यामध्ये आपल्याला जनरली याचा भाग हा दिसतो. तर शून्य सावली दिवसची पण माहिती इथे दिलेली आहे. लक्षात घ्या, मी आधीच म्हटलं की एक्लिप्स ही नॅचरल फेनॉमेनॉन आहे. त्याला मेनी सुपरस्टिशन जे असतात म्हणजे अंधश्रद्धा त्याला जोडलेले आहेत. इट इज नेसेसरी दॅट एव्हरीवन मेक्स एफर्ट टू रीड द सोसायटी ऑफ द सुपरस्टिशन बिलीफ. प्रत्येकाचं कर्तव्य आहे की अशा अंधश्रद्धांपासून दूर राहणं, कारण कोणत्याही ग्रहांच्या आपल्या इतक्या लांबून काही परिणाम होत नाही. होईल का? तर तो काही होत नाही. ते ग्रह त्यांचे फिरत आहेत आणि आपण जमिनीवर राहत असतो, त्यामुळे आपल्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. मात्र त्यांचे जे रेज वगैरेचा आपल्या सूर्याचं प्रखर प्रतिदीप्तीमुळे आपल्या स्किनला त्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा त्रास होत असतो, म्हणून ते आपण त्याला काहीतरी अंधश्रद्धेचा मुलामा देऊन सांगत असतो. पण याला सगळ्यांनी टाळलं पाहिजे, याच्यावर डिस्कस केलं पाहिजे. तुम्हाला बघा इथे मुद्दे दिले, डिस्कस वाय इट इज नॉट राईट टू टाय लेमन चिली टू अवर कार. आपण गाड्यांना वाहनांना लिंबू मिरचीचे बघा ते टांगलेले असतात, ते का टांगलेले असतात आणि ते त्याच्याने काय होतं. तर हा एक मुद्दा आहे की जो अंधश्रद्धेशी निगडीत आहे. डे टू डे लाईफमध्ये आपल्याला अनओनली बिलीव्ह इन अ मेनी सच ए थिंग्स. इज दॅट राईट? आपल्याला अनेक असं मांजर आडवी जाणे, अमुक होणे, ग्रहणाच्या वेळेस चांगलं काम न करणे, किंवा त्याचं दर्शन झालं तर वाईट होईल, किंवा ज्यांच्या काही माता असतात त्यांच्यात जे बाळ होईल त्या बाळाला असं त्रास होईल, हे सगळे अंधश्रद्धा या कामी निष्फळ आहेत. ग्रहणांचा कोणताही परिणाम हा दिसून येत नाही. तर इथे हे चॅप्टर संपलेलं आहे. त्याचे मुद्दे लिहून घ्या, एक्सरसाइज तुम्ही लिहू शकता. धन्यवाद.